श्री स्वामी समर्थ. बाळा, मी तुझ्याच घरी आहे, पण तू मला ओळखलं नाहीस. ज्या वेदना तुला झोप येऊ देत नाहीत, त्या मला सांग, उत्तर मी देईन. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू मनात मला मानतोस म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. कारण तुझ्यापर्यंत पोहोचणं ही बाब काही छोटी नव्हे. तेव्हाच मी तुझ्या हृदयात एक स्पंदन पाठवतो. तोच आजचा संदेश आहे. ऐक माझ्या मुला, लेकरा, नमस्कार. प्रिय श्री स्वामी समर्थ या आपल्या पूनम भक्ती या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मला कळतं जीवनात अपयश, नातेवाईकांचे तिरस्कार, समाजाची अवहेलना या सगळ्यांचा उल्लेख पण मी तुझं दुःख पाहिलं आहे. यामध्ये कशा प्रकारे आहे. तुझी वेळ वाया जाणार नाही किंवा तुझा वेळ वाया फुकट जाणार नाही. तुझ्याबरोबर असतो मी जीवनात प्रत्येक क्षणाला, प्रत्येक संघर्षात, मी प्रत्येक ठिकाणी सुखदुःखात तुझ्यासोबत असतो. तर त्याचं वर्णन तू जेव्हा गोंधळतोस, रस्ता हरवतोस, तेव्हाच मी तुला दिशा दाखवतो. तो म्हणजे मी स्वामी. म्हणतात तू रोज थोडं थोडं का होईना पण प्रयत्न करतो आहेस, मला ते माहीत आहे. उदाहरण, एखादा मुलगा किंवा मुलगी दिवसभर कष्ट करून घरी आई वडिलांसाठी स्वप्न उभं करतो. लक्षात ठेव, तू हरला किंवा समजलंस की तू जिंकवायला सज्ज आहेस, तर उत्तर कारण मी तुला तयार करत आहे मोठ्या आशीर्वादांसाठी. संकटातूनही तुला मी मार्ग दाखवत असतो. संकटही तुझ्यासाठी मी पाठवत असतो, परंतु त्याच्यावर मार्गही मीच दाखवत असतो. माझा वेळ येतो तेव्हा मी सगळं बदलतो आणि वेळ जवळ आली. आयुष्य अचानक थांबलेलं वाटतंय, पण खरं तर स्वामी काहीतरी मोठं बनवत असतात आपल्यासाठी. मी तुझ्या मागे आहे हे विसरू नकोस किंवा तू पुढे चल, मी आहे. या मार्गाशिवाय स्वामींनी रस्ता दाखवला. सगळे मला ओळखतात, पण तू मला मनापासून मानतोस म्हणूनच मी तुझ्यापर्यंत. हे स्वामी त्यांच्यावर विशेष कृपा करतात. तुझा विश्वास मला खुणावतो, त्यामुळे तुझं आयुष्य मी सुंदर बनवणारच. हे सगळं मी आज तुला सांगितलं आहे कारण तू तयार झाला आहेस आशीर्वादासाठी. आणि अंतिम भावनिक संवाद म्हणजे पुन्हा तुम्ही रडू नका, तुम्ही पुन्हा थांबू नका, कारण मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या पाठीशी कायमचा आणि सतत उभा असल्यामुळे तुझ्या मनातली जी इच्छा आहे, जी अनेक वर्षांपासून तू बाळगून ठेवली आहेस, ती आता पूर्ण होणार आहे. कारण तुझा विश्वास अजूनही कायम आहे आणि मी पाहतोय तू कितीही अपयशाच्या सावलीतून चाललास तरीही तू माझा हात सोडला नाहीस. म्हणून मी वचन देतो, आता वेळ आली आहे, आशीर्वाद प्रकट होणार आहेत. स्वामी भक्ताला आठवण करून देतात की त्यांच्या प्रत्येक अश्रूचा, वेदनेचा, एकटेपणाचा आणि मी साक्षीदार आहे. तुझं रडणं तुला वाटतं कोणालाच कळत नाही, पण मी तर प्रत्येक थेंब मोजला आहे. जीवनातल्या संघर्षाचं वर्णन, नोकरीसाठी धडपड, नात्यातील तुटणं, शरीराचं दुखणं, सगळं काही स्वामींचा आश्वासन. माझं दुर्लक्ष तुला वाटत असेल, पण मी ही वाट पाहत होतो योग्य वेळेची. मी तुला थांबवलं कारण तुला तयार करायचं होतं. तू मागतोस ते मोठं आहे. इच्छा पूर्ण होण्याआधी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तुला शिकवलं. एखाद्याने व्यवसाय सुरू करायचा, पण वारंवार अडथळे कारण वेळ योग्य नव्हती. स्वामींचं वचन, आता वेळ जवळ आली आहे आणि तुला जे हवं होतं त्यांच्या दारात तू उभा आहेस. स्वामी सांगतात, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चल. तुझं भाग्य नक्की बदलणार आहे. आजूबाजूचे लोक हसतात, अपमान करतात, पण तू डगमगला नाहीस. विश्वासाने चमत्कार पाहायला तुला मिळेल. याचे उदाहरणार्थ एक कथा आहे. जो तोपर्यंत माझ्यावर तुझी श्रद्धा ठेवशील तोपर्यंत मी तुला हरू देणार नाही. स्वामी विचारतात, तुझी मनोकामना फक्त स्वतःसाठी नाही, ती दुसऱ्यांचंही भलं करेल. मनपूर्वक इच्छा
तर जसे आई-वडिलांचं आरोग्य, मुलांचं भविष्य, घराचं सुख यावर संवाद. मी त्या इच्छा ऐकल्या आहेत, आता त्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुला वाटलं की मी विसरलो, पण मी वेळ सांभाळून होतो. उशिरा येतो पण दुर्लक्ष नाही करत. सिद्धीचं बांधकाम म्हणजे उदाहरण. भक्त वर्षानुवर्षे जॉबसाठी प्रार्थना करत होता. शेवटी मिळालेला योग्य आणि मोठी संधी हे तुझं पान होतं आणि ते फळाला मिळालंच. एखादा भक्त शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींवर विश्वास ठेवतो. शेवटी चमत्कार हा घडतोच. तेव्हा समजतं की इतका वेळ वाट बघणं कशासाठी होतं. तर स्वामी सांगतात, तुझ्या इच्छेचा नकार मी होऊ देणार नाही. स्वामी स्पष्ट करतात की उशीर नाही, मला फक्त तुझं एक पाऊल पुढे टाकलेलं हवं आहे. स्वप्नपूर्तीची वेळ, एक सकारात्मक परिवर्तनाचा क्षण, भावनिक संवाद. जिथं वाट चुकली होती तिथेच मी तुला पुन्हा आणलंय, कारण आता वेळ आहे तुझीच. स्वामी समर्थांच्या नावाने प्रत्येक इच्छा योग्य वेळी पूर्ण होते. हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजेच तू एक निवडक असा मागे वळू नकोस, थांबू नकोस, कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहेत. फक्त विश्वास ठेवा. माझं नाव घ्या, कारण मी तुझा स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात, अंतर्मनात आहे. जे जास्त आणि कमी लावतात जीव. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. जोपर्यंत चांगले शिक्षण किंवा चांगले शिकून नोकरी करणार नाही तोपर्यंत संकल्पना जोपर्यंत आपल्याला डोक्यात असणार तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. स्वामी नेहमी सांगतात, शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्णच राहून जातात. ते म्हणजे लोक काय म्हणतील, क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग. स्वप्न पाहत असाल तर मोठे पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्ने माणसाचे रक्त ढवळू शकतात. लोकांचा विचार करत असाल तर आधी तुमच्या परिस्थितीकडे बघा. तुमची परिस्थिती खरंच त्या लायकीची आहे का, की तुम्ही लोकांचा विचार कराल म्हटलं तर जीवन सुंदर, म्हटलं तर जीवन हे वाईट, मग त्यात सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे. तर जीवनाकडे बघण्याचा चष्मा हा आपल्याला दुःखातून मिळतो. म्हणून आयुष्यभर आपलं कोण आणि परकं कोण हे शोधत राहतो. अरे काही शोधण्याची गोष्ट नाही, स्वतः निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. यात आपलं कोण आहे जर बघायचं असेल तर ना, डोळे बंद करा आणि विचार करा की तुम्ही जेव्हा खूप अडचणीत असाल किंवा तुम्ही गेल्यानंतर ज्याला जास्त फरक पडणार आहे त्या व्यक्तीला कायम जवळ ठेवा. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2 मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने ठेवलेली नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवाद आणि प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशाची लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात. स्वामी सांगतात, माणुसकीच्या नात्यानं जर आपल्या जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात. म्हणजेच आशा आणि विश्वास कधीही चुकीची. फक्त आपण ठेवतो कोणावर आणि कोणावर, तर त्यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात. तुमचाही स्वामी नामावर विश्वास असेल, स्वामी समर्थ नामांवर विश्वास ठेवून तुमची श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सोबतच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काही वेळेला आपण काही घेतलेले निर्णय चुकीचे होतात, पण असं वाटू लागतं तर त्राससुद्धा होतो. त्यावेळी थोडा थंडावा घ्या, स्ट्रेस घेऊ नका आणि तो स्ट्रेस असेल तो दूर करा आणि पुन्हा वाटचाल सुरू करा. लोक काय बोलतील याकडे फारसं लक्ष देऊ नका. स्वभाव हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. म्हणजे 5 बोटं आपली एकसारखी नाहीत. प्रत्येकाचं हे वर्तन
त्याचे आचार-विचार हे वेगवेगळे आहेत. या माध्यमातून आपण न सुटणारे असे अस्तित्वच नसते. तर हे ओळखण्यासाठी यात दुःख आहे, सुख आहे. स्वामी सांगतात प्रत्येकाला संकटाचा सामना करण्याची शक्ती ईश्वराने दिलेली आहे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तो होतो. तिच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. प्रयत्न नेहमी गुपचूप करावे, कारण लोकांना नेहमी तुमच्या मागे लागलेले असतात. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. स्वामी सांगतात साथ देणारे आयुष्यात खूप असतात, पण अशा लोकांकडे लक्ष न देता पुढे चला आणि प्रॉब्लेम हे येत राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं महत्त्वाचं असतं. हिमतीनं त्याच्यासमोर पुढं उभं राहणं. आयुष्यात या विश्वास ठेवा, एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांचा लपट चांगला आहे. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल बना. जगाला तुमची खच्चीकरण करण्यासाठी लढायला आपण स्वतः तयार आहोत हे दाखवून द्या. बऱ्याच लोकांना वाटतं की स्वामींवर आपली श्रद्धा असल्यावरच ते आपल्याला साथ देतील. असं नाही. तुम्ही जर स्वामी नाम घेत असाल तर फक्त स्वामींचे नामच घेत असाल, त्यांच्या मठात जात नसाल, दर्शन घेत नसाल, तरीही स्वामी तुम्हाला साथ देतील. आपल्या भक्ताच्या आयुष्यात कायम उभे असणारे स्वामी आहेत. त्यांना कधीही टाळू नका. तुम्हाला दुर्लक्ष करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी तुमची साथ कायम देतात. आयुष्यात बऱ्याचदा अशी वळणे येतात की जे आपल्याला मागे ओढतात. त्याकडे लक्ष न देता कार्य करत राहायचं आपल्यासाठी कायम गरजेचे असते. ज्या व्यक्तीची वृत्ती, वागणूक आणि आपण समजू शकतो अशा व्यक्तींपासून थोडंसं का होईना अंतर कधी पण असलेलं पर्यायी असतं. लक्षात ठेवा, कोण कधी तुम्हाला कसा धोका देईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आयुष्यात योग्य दिशेला केलेले प्रयत्न आपल्याला यशस्वी नक्की बनवतात. स्वतःला नेहमी सांगा, संकटांना घाबरायचं नाही. प्रत्येक क्षण हा आपल्याला सामना करून पुढे गेल्याने आपल्याला यश हे प्राप्त होणारच आहे. कायम साथ देणारच आहे नशीब. लक्षात असू द्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता, कमतरता दोन्ही असतात. आता फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेला माणूस वाईट बनतो. आपल्या विरुद्ध कष्ट करणाऱ्या लोकांकडे नेहमी लक्षात द्या आणि त्यांचे कष्ट बघून तुम्ही सुद्धा कष्टाला सुरुवात करा. चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधी ठेच लागू नये, कारण सुंदर काच फुटली की तिचे स्वरूप धारदार आणि शस्त्रासारखे होते. त्याच प्रकारे एखादा चांगला व्यक्ती असेल आणि त्याची तुम्ही पूर्णपणे इच्छाशक्ती किंवा स्वभाव पाहण्यासाठी त्याचे जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्हालाही कळणार नाही, पण तुमच्या आयुष्यात तो कायमचा दूर होईल आणि तुम्हाला त्याचे बोलणे हे धारदार शस्त्रासारखे वाटू लागेल. आपल्याला कळणार नाही अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यात येतात. त्याकडे लक्ष द्या. आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी असतील ना त्या नेहमी करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात 3 ते 4 गोष्टी असतात, त्या फार महत्त्वाच्या असतात. त्या चांगल्या करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला स्वतः नेहमी सांगा. म्हणतात ना, कायम तुमच्या आयुष्यात आहे, फक्त विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. स्वतःवर असलेली श्रद्धा आणि विश्वास तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवणार आहे. मात्र ही संधी सोडायची नाही. काही करू शकता तुम्ही. कधी थकलेले नाही, कधी हरलेले नाही. आयुष्याच्या या शर्यतीत तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आपला हा विश्वासच आपल्या यशस्वी बनवतो आणि हा विश्वासच तर आहे जो आपल्या पुढे नात्यांमध्ये भांडणं होणं फार गरजेचं असतं, कारण तेव्हा माहिती पडतं समोरचा आपल्या किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. स्वामी सांगतात की आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना आपण चुकीचे ठरतो. तर ज्याला साथ द्यायची तो देतो आणि ज्याला सोडायची आहे तो सोडून देतो. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा आणि नजरेत तुम्ही काहीही किंमत नाही केली ना त्या व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. कोणी साथ देईल, कोणी साथ देणार नाही याकडे कोणीही लक्ष न देता प्रयत्न करा.
प्रत्येकाकडून काही ना काही चुका आयुष्यात होत असतात. या चुकांचा सामना करावा लागतो, कारण प्रत्येक गोष्टीच्या व्यक्तीचे काही गोष्टी असतात ज्या त्याला नेहमी मागे ओढतात. ह्या व्यक्तीचा एक छंद असू शकतो की त्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, पण काही लोक असतात जे चांगलं करणाऱ्या लोकांना नेहमी मागे ओढतात, सोडून जा, तुम्हाला त्रास देतात, दुर्लक्ष करा. ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटते परंतु प्रत्येकाला नावे ठेवतात. पोसाड महाराणावर जेव्हा गुलमोहर एकटा फुलतो तेव्हा बहरतोच. बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. स्वतःच्या प्रयत्नात एवढे स्वतःला व्यस्त ठेवा की प्रयत्न तुम्हाला यशस्वी बनवतील. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी कामालाच येतात. प्रयत्न असतात जे प्रत्येक गोष्ट शक्य करतील. आयुष्यात संकटे आहेत तर न घाबरता कशालाही तुम्ही मेहनत करा, जिद्दीने पुढे जा, कारण स्वामी तुमची साथ नेहमी देतील. आयुष्यात वाईट वेळेला त्यांनी साथ तुमची दिली आहे आणि कायमच तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. न टाळता हा विश्वास ठेवा, कारण तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त सामना करावा लागतो, जिद्दीने सामना करावा लागतो. प्रत्येक गोष्ट होते. स्वामी नेहमी साथ देतात आणि स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत तर सामना करणं गरजेचं आहे. आयुष्यात वाईट काळ कुणाला आलेला नाही, प्रत्येकाला आला. ज्याने त्याचा सामना केला तो पुढे गेला आणि जो त्यांना घाबरतो तो मागे राहतो. विश्वास तर ठेवून बघा, बाकी सर्व चांगलं होईल. स्वामी नेहमी म्हणतात की संकटांचा सामना केल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य होते आणि स्वतःला नेहमी त्या गोष्टींबद्दल तत्पर ठेवा आणि मेहनतच करा. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी थांबलं पाहिजे आणि थोडं थांबून त्याच्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. आपल्याला प्रयत्न केले तर आपण प्रत्येक काम हे होणारच आहे. लक्ष द्या, त्याबाबतची सबबीच आपल्याला आयुष्यात पुढे नेतात आणि आपण बऱ्याचदा अशा गोष्टींबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो. ज्या गोष्टींबद्दल चिंता किंवा काळजी एवढी करायची किंवा कधी गोष्टी करायच्या हे त्यांना आदल्या दिवशी सांगावं लागतं. तर संकटांचा हा सामना करणं, आयुष्यात पुढे जात राहणं, कारण आपल्याला यशस्वी व्हायचं. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात की आपल्या चुका ह्या वळणं आपल्याला वेगवेगळी येत असतात आयुष्यामध्ये. तुम्ही हारू नका, तुमचे सर्वोत्तम प्रयत्न तुम्ही करत राहा, तुम्हाला कोणीही दूर करू शकत नाही. चूक हे प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. तर आयुष्याच्या वाटेवर पुढे जात आहात आणि तुमचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत. श्री स्वामी समर्थ. तर आयुष्यात अशी खूप लोक आपल्याला भेटतात जे आपल्याला चुकीचा मार्ग दाखवतात किंवा आपल्याला हे करू नका, ते करू नका असं सांगत असतात. पण आपली इच्छाशक्ती जर असेल आणि जो मूळ प्रयत्न आहे तो तुम्ही कराल, तेव्हा तुम्हालाही कळणार आहे की आपण प्रत्येक पाऊल हे योग्य, आपल्यासोबत स्वामी असतात, त्यामुळे आपल्याला ते योग्य दिशाच आपल्या मनापासून दाखवत असतात. शास्त्रामध्ये असं काही आहे की कारण आपले ग्रह आणि आपले कर्म हे आपल्याला योग्य दिशेकडेच वळवत असतात. फक्त ते अंतःकरणापासून मनाच्या आपल्या निर्णय घ्यायचा आहे. नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कायम तुमच्या आयुष्यात फक्त विश्वास ठेवा आणि विश्वासावरच तुम्ही पुढे घेऊन चला. हा विश्वास तुम्हाला, श्रद्धा आणि विश्वास तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवणार आहेत. स्वतःला मात्र सांगा की तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही कधी थकलेले नाही किंवा हरलेले नाही आहात, कारण आयुष्यात शर्यत ही कायम असतेच आणि शर्यतीतून पुढे गेल्याशिवाय आपण राहणार नाही. हा विश्वास आपल्यामध्ये जागृत करा. पुढे नेत असतात आपल्याला या नात्यामध्ये. प्रत्येक भांडणं होणार फार गरजेचं असतं, कारण हे आपल्याला मनातील प्रकोप हा बाहेर पडतो आणि मन शांत होते. आपल्याबद्दल काय विचार करतो, स्वामी सांगतात, आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना आपण चुकीचे ठरतो. ज्याला साथ द्यायची तो देतो आणि ज्याला सोडायचे आहे तो सोडून देतो. म्हणून
जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. ज्यांच्या नजरेत तुम्ही काहीही किंमत म्हणजे ज्यांच्या नजरेत तुम्हाला काहीही किंमत नाही त्या व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. कोणी साथ देईल किंवा साथ देणार नाही याकडे कधीही लक्ष न देता प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्याने नक्कीच आपल्याला आयुष्यात प्राप्ती होणार आहे. जे आपल्याला यश प्राप्त कोणत्या क्षेत्रामध्ये करायचं आहे तर ते परिपूर्णच होणार आहे. त्याला नेहमी मागे ओढतात, जी लोकं आपल्याला मागे ओढतात व्यक्तींचा छंद असू शकतो त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करायचं आहे. आपल्याला चांगलंच करत राहायचं आहे. आपलं कर्म हे चांगलंच ठेवायचं आहे. सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला विचार हा चांगलाच करायचा आहे. तुम्हाला त्रास देतात दुर्लक्ष करा. ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटते, लोकांचं म्हणजे काय म्हणतील, प्रत्येकाला काय नावे ठेवतात असं म्हणतात, ते लक्ष आपण द्यायचं नाही. आपण एकटे आहोत. जन्माला येताना एकटं येत असतो आणि जातानाही एकटं जात असतो. तेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल हे प्रयत्नाकडे वळवायचे आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, तर आपल्याला ईश्वर हा मार्ग दाखवतच असतो. भक्कम राहण्यासाठी आपले प्रयत्नच हे आपल्याला यशस्वी बनवतात. प्रत्येक प्रयत्नामागे आपले स्वामी पाठीशी आहेत. त्यामुळं तुम्ही प्रयत्न करायला विसरू नका. प्रत्येक गोष्ट शक्य होईल. अशक्यही शक्य होणार आहे. आयुष्यातील संकटे, मेहनत, जिद्दीने पुढे जा, कारण स्वामी तुमची साथ नेहमी देतात. आयुष्यात वाईट वेळेला त्यांनी साथ तुमची दिली आहे. कायम तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. न टळता तुम्ही विश्वास ठेवा, कारण तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही असतातच. फक्त सामना करावा लागतो. जिद्दीने सामना केला तर प्रत्येक गोष्ट होते. स्वामी नेहमी साथ देतात, कारण स्वामी नेहमी म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त सामना करणं गरजेचं आहे. आयुष्यात वाईट काळ आणि कुणाला आलेला नाही किंवा प्रत्येकाला आला. ज्याने त्याचा सामना केला तो पुढे गेला आणि जो त्यांना घाबरला तो मागे राहतो. विश्वास तर ठेवून बघा, बाकी सर्व चांगलंच होणार आहे. स्वामी नेहमी म्हणतात की संकटाचा सामना केल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. स्वतःला नेहमी त्या गोष्टीबद्दल तत्पर ठेवा आणि मेहनत करा. स्वामी नेहमी म्हणतात की आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी मदत मिळते. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. आपण विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी फार कामाचे ठरतात. त्यामुळे प्रयत्नांकडे लक्ष द्या. त्या सबबी बनतात आणि या सबबीचं आपल्याला आयुष्यात पुढे नेतात. आपण बऱ्याचदा अशा गोष्टींबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो, ज्या गोष्टींबद्दल चिंता किंवा काळजी एवढी करायची कधी गरजच नव्हती. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येत असतात. आपलं काम आहे तर त्या संकटाचा सामना करणं आणि आयुष्यात पुढे जात राहणं, कारण आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कोणी हरवू शकत नाही. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील तुम्हाला कोणी कदर करत नसेल तर त्यात त्यांची चुकी आहे, तुमचा दोष नाही. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही प्रगती करत आहात. आयुष्याच्या वाटेवर पुढे जात आहात. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी करत आहेत, पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात संकटे आले तरी घाबरायचं नसते, कारण त्यांचा सामना करून पुढे जाण्याचा मार्ग हे आपल्याला स्वामी दाखवतच असतात. आयुष्यात संकट असतात, परंतु सामना करणं गरजेचं आहे. त्यांचा फक्त सामना करणं गरजेचं आहे एवढंच पुरेसं नाही, तर त्यातून पुढे जाणं महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी आपल्यासोबत आहेत. आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. स्वतःला सर्व काही तुम्हाला मिळवायचे असेल तर काम करणे गरजेचं आहे. कामाशिवाय नाव नाही आणि नामाशिवाय कुठलीच गोष्ट नाही. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात जर यशस्वी ठरायचं असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. आपण बऱ्याचदा मेहनत करतो आणि घाबरतो, माझे हे होत नाही असं मनात विचार करतो. पण असा विचार न करता आपण यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गोष्ट ही माझी शक्य होणारच आहे आणि होणारच पुढे, तर हे मनापासून तुम्ही हा विचार करा. मेहनत तुम्हाला नक्कीही आपल्याला यशाकडे नेणार आहे. विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण तुम्ही हा स्वतःचा विश्वास आणि प्रयत्नाने
प्रत्येक गोष्ट साध्य होऊ शकते. तर तुम्ही स्वामी सांगतात संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, फक्त सामना करून पुढे जाण्याची जिद्द तुमच्या मनात लागते. प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जायचं असेल ना, तर मी नेहमी संकटाचा सामना करूनच जावं लागेल, कारण तेच तुम्हाला साथ देतील, वाईट काळात मार्गदर्शन देतील आणि पुढे जाण्यासाठी रस्ता दाखवतील. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतील. आणि कालसुद्धा त्यांनी प्रत्येक आपल्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी असतात ना, त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागतेच. मेहनतीने प्रत्येक गोष्ट मिळतेच आणि ती शक्य होते. करायला शिका मेहनत, कारण मेहनत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आयुष्यात अशा वेगळ्या दिशेला आपण जात असताना मागे ओढण्याचा प्रयत्न करणारे भरपूर लोक असतात आणि त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं असतं आणि ते सहन करून आपण पुढे जायचं असतं. इतरांबरोबर कसं वागतो, काय करतो याकडे आपण दुःख घेऊन बसायचं नाही त्याचं, कारण स्वतःला आपण आयुष्यात मिळालेली किंमत दुसरा कोणीही मिळवून देऊ शकत नाही, ती स्वतःच कमवावी लागते. प्रत्येक वेळेला संकटाचा सामना करा आणि पुढे जा. जी व्यक्ती स्वतःचा विश्वास ठेवून प्रयत्न करते ना, तिला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवर असलेला विश्वास आपल्याला पुढे नेतो आणि आपल्याला कायम पुढे नेत असतो. स्वामी म्हणतात प्रत्येक वळणावर तुमच्या संकटाचा सामना करणं हे गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वतःवर असलेला विश्वास हा नेहमी आपल्याला यशस्वी ठरवतो आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती ही आपली होतेच. विश्वास स्वतःवर आहे की नाही याकडे लक्ष द्या. ठेवा. स्वामी नेहमी नाव सांगतात की आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी देणार, कायम तुम्हाला मार्गदर्शन मी केलेलं आहे आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्नांना यशसुद्धा मी देणार. स्वतःचा विश्वास तुम्हाला पुढे नेईल. हा विश्वासच तुम्हाला यशस्वी करेल आणि बनवेल. कायम विश्वास ठेवा की तुम्ही काहीही करू शकता, कारण विश्वास तुम्हाला पुढे नेण्यासाठी पुरेसा असतो. आणि स्वामी म्हणतात स्वतःवर असलेला विश्वासच तुम्हाला यशस्वी करेल. त्यामुळे विश्वासाकडे बघा आणि विश्वास काय आहे त्याकडे बघून प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट असणारच, फक्त त्या संकटांचा सामना करून स्वामी म्हणतात पुढे चला. आयुष्यात स्वतःवर विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक वाईट काळात स्वामी नेहमी आपल्याला साथ देतात, नेहमी मार्गदर्शन करतात आणि आपण न घाबरता, न डगमगता, न चिंता करता काम करत राहावे. आपले आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्तीसोबत विश्वास ठेवा, कारण ते आपल्या सोबत असतात. कधीही आपल्याला ते एकटे सोडत नाहीत. आज मी तुम्हाला सांगते, तुम्ही आता प्रगतीच्या वाटेवर दुहेरी वेगाने चाललाय आणि चालायला लागणार आहात, कारण आजपासून मी स्वतः तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. तुम्ही या सर्व भाविकांनो, श्री स्वामी समर्थ. शत्रू या हळूहळू असू देत, कोणीही असू दे तुमचे, पण त्यांच्यासाठी तुम्ही आपला वेळ गमावू नका, कारण त्यांचा पापाचा घडा भरून गेला आहे. माझ्या लेकरांनो, किंवा या भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ लिहा, कारण श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत आणि ते मनात म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे दुःख हे कमी हो आणि आम्हाला प्रत्येक कामात यश येवो. तर माऊली तुमच्यावर कृपा करतील, दुःखाचा अंत करतील. मला माहिती आहे हे तुम्हाला पोखरत आहे. मी इतके संदेश पाठवले, इतके संकेत दिले, तरी तुझं दुःख संपत नाहीये आणि तू विचार करतेस आता सगळं सोडून द्यावं, हे सगळं व्यर्थ आहे. ते लोक काहीच करत नाहीत आणि तू म्हणतेस आता उशीर झाला, आता काहीच होणार नाही, हेच माझं नशीब असेल. पण माझ्या भक्ती करणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, कारण या वर्गामध्ये स्वतःचं मूल जर एखादं नापास झालं तर तू त्याला म्हणशील का बास आता शिकायचं नाही, घरीच बस, तू काहीच करू नकोस, असं नाही ना. कारण प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे आणि तुम्ही जाणता तू स्वतःला तितकाच विश्वास द्यायचा आहे आणि त्या मुलांनाही द्यायचा आहे की अरे पुढे चालून आपण खूप मोठं काही करू शकतो. नाही, प्रयत्न हे करायचेच, कारण झेप घेण्यासाठी भरारीही घ्यावी
करावीच लागते. त्यामुळे प्रयत्न हे करणे आवश्यक आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक वळणाच्या वाटेवरती आपल्याला वळणं ही लागणारच आहेत. त्यामुळे खचून न जाता आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.